महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडलाय. अर्थात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ज्या आहेत त्यांची घोषणा 4 नोव्हेंबरला निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन केल्याचं पाहायला मिळालं आणि 247 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जो आहे तो जाहीर झाला. महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं निवडणुकांच्या मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं. कुठे युती आघाडी, कुठे स्वबळावर अशी निवडणूक होत असतानाच आता अवघ्या काही तासांवर निवडणूक आली असताना एक मोठी बातमी समोर आलेली आहे. बारामतीसह प्रमुख 4 नगर परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलाय. नेमका हा निर्णय का घेण्यात आलाय, या निर्णयामागची पार्श्वभूमी काय आहे आणि आता जर निवडणूक पुढे गेली असेल तर ही निवडणूक होणार कधी आहे, या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. खर तर बारामती नगर परिषदेकडे सर्वांचंच लक्ष जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळालेलं होतं. बारामतीमध्ये जशी लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा होते, बारामती विधानसभेची चर्चा होते, तशीच चर्चा ही बारामती नगर परिषदेची सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं. कारण बारामती नगर परिषदेमध्ये पहिल्यांदा भाजप सगळ्या जागा लढवत आहे आणि भाजप स्वबळावर निवडणूक जी आहे ती लढवताना पाहायला मिळत आहे. अर्थातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनेल आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनेल आहे. तिहेरी लढत होताना पाहायला मिळते. प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचला देखील होता. कारण टॉप न्यूज मराठीच्या पंचायतच्या माध्यमातून सुद्धा आपण ज्यावेळी बारामतीमध्ये पोहोचलेलो होतो आणि बारामतीमधलं उद्योग भवन भिगवण रोडला जे आहे त्या ठिकाणी ज्यावेळी नागरिकांशी बोलत होतो, मतदारांशी बोलत होतो, त्यावेळी प्रामुख्याने ही गोष्ट जाणवलेली होती की बारामतीची निवडणूक ही अतिशय चुरशीची आटीतटीची निवडणूक जी आहे ती होताना पाहायला मिळणार आहे. ज्यावेळी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता त्यावेळी खरं तर 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्यासाठीची मुदत जी आहे ती होती. मात्र 2:45 वाजताच ही सगळी प्रक्रिया जी आहे ती बंद देखील झाली होती. त्यामुळे देखील मोठी टीका जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं. आता ज्यावेळी निवडणूक रद्द झालेली आहे त्यावेळी बारामती नगराध्यक्ष पदासह 7 प्रभागातल्या उमेदवारांविरोधात सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि यामुळं बारामतीची नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. यासोबतच फलटण असेल किंवा महाबळेश्वर असेल, यासोबतच मंगळवेढा असेल, या नगर परिषदांच्या निवडणुका सुद्धा ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी मात्र काही तांत्रिक कारण देण्यात आलेलं आहे की तांत्रिक कारणामुळे या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेलाच आता स्थगिती जी आहे ती मिळाल्याचं पाहायला मिळालेलं आहे 20 डिसेंबर पर्यंत. कारण 20 डिसेंबरला या नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत आणि मग पुढे त्यांची मतमोजणी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खर तर 2017ला नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. पुढे खरं तर या निवडणुका 2022 मध्ये होणं अपेक्षित होतं. मात्र कोविड काळ असेल किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेल्या सुनावणी असतील, मग प्रभाग 3 सदस्यीय करायचे की 4 सदस्यीय करायचे यामुळे झालेला वाद असेल किंवा आरक्षणाच्या अनुषंगाने झालेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर झालेल्या तिढा असेल. कारण प्रामुख्याने ओबीसी राजकीय आरक्षण असा एक मुद्दा होता. मग पुढे मे 2022ला तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्याचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बाठिया यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग गठीत करण्यात आला ज्याला बाठिया आयोग म्हटलं जातं आणि या बाठिया आयोगाच्या शिफारशीनुसार आता निवडणुका ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळी आता सांगितलं की 31 जानेवारी 2026 पर्यंत सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि निवडणुकांचे निकाल लागले पाहिजेत, त्यानंतर निवडणूक आयोग सुद्धा ऍक्शन मोडवर आला आणि पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा जी आहे ती निवडणूक आयोगाने केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये 247 नगरपंचायती आणि 47 नगरपंचायतींसाठी ही निवडणूक जी आहे ती होऊ घातलेली होती. मात्र आता बारामती मधल्या प्रभागांमध्ये म्हणजे नगराध्यक्ष पदासह 7 प्रभागांमधल्या
उमेदवारांविरोधात खरं तर सत्र न्यायालयात याचिका दाखल केल्यानं बारामतीची निवडणूक पुढे गेली आहे आणि मग सोबतच फलटण, महाबळेश्वर, मंगळवेढा या ठिकाणच्या निवडणुका सुद्धा पुढे गेलेल्या आहेत. 20 डिसेंबर रोजी या ठिकाणी निवडणूक जी आहे ती होताना पाहायला मिळणार आहे. उर्वरित ठिकाणी मात्र पूर्वनियोजित निवडणूक कार्यक्रमानुसारच निवडणुका ज्या आहेत त्या पार पडताना पाहायला मिळणार आहेत. म्हणजे 2 डिसेंबरला सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत या सगळ्या निवडणुकांसाठी या 4 नगर परिषदा वगळता उर्वरित ठिकाणी मात्र 2 डिसेंबरला सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला या नगरपालिका नगरपंचायतींसाठी ज्यांची निवडणूक झालेली आहे या सगळ्यांची मतमोजणी होणार आहे आणि 2017 नंतर या नगरपालिका नगर परिषदांमध्ये जिथे आता पंचायत राज आहे तिथे पुन्हा एकदा नगरसेवकांचं राज जे आहे ते पाहायला मिळणार आहे. नवे नगराध्यक्ष नगरसेवक जे आहेत ते मिळताना पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकर सह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.